ट्रेनचं तिकीट काढलं नाही तर काय होणार आहे असाच विचार तुम्ही करताय ना. पण याच विचाराने 2 तिकीट चेक करणाऱ्या टीसींनी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्तची कमाई करून दिली. पहिल्या टीसीचं नाव आहे मोहम्मद शम्स चंद. यांनी चालू आर्थिक वर्षामध्ये 11,483 विना तिकीट प्रवाशांना पकडून चक्क 1,38,505 रुपये दंड वसूल केला. मुंबई विभागामध्ये 1 कोटींचा आकडा पार करणारे ते या वर्षातले पहिले तिकीट तपासणीस ठरले. विना तिकीट प्रवाशांमुळे रेल्वेचा महसूल तर बुडतोयच, पण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांचीही गर्दीमुळे डोकेदुखी वाढते. याच डोकेदुखीला शम्स यांनी चपराक लगावली. दुसरं नाव आहे मुख्य तिकीट निरीक्षक प्रवीण मेंथे यांचं. त्यांनी 11,559 प्रवाशांकडून 1,06,230 रुपये दंड वसूल केलाय. 1993 पासून रेल्वे सेवेत असलेल्या मेंथे सरांचा अनुभव दांडगा आहे. ते सध्या CSMT ते इगतपुरी आणि लोणावळ्यापर्यंत धावणाऱ्या मेल एक्सप्रेसमध्ये तिकीट तपासणी करत असतात. धक्कादायक म्हणजे ते दररोज 100 ते 200 विना तिकीट प्रवाशांना पकडतात आणि रोज त्यांच्याकडून हजारो रुपये दंड वसूल करतात. आता तर गुढीपाडवासारख्या सण उत्सवांच्या काळामध्ये जेव्हा रेल्वेमध्ये तुफान गर्दी असते तेव्हा हे अधिकारी आपली नजर अजून तीक्ष्ण करतात. कारण याच काळामध्ये बरेच विदाऊट तिकीट गावी जाणारी लोक असतात. विशेषतः उत्तर भारतामध्ये जाणाऱ्या गाड्यांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याने तिथे विशेष लक्ष दिलं जात आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि रेल्वेचा महसूल वाचावा यासाठी हे रेल्वेचे हिरो अहोरात्र मेहनत घेत असताना दिसतात, ज्यामुळे रेल्वेच्या तिजोरीमध्ये जास्तीत जास्त पैसा जमा होतोय. रेल्वेचा प्रवास हा आपल्या सगळ्यांचाच हक्क आहे, पण तो तिकीट काढूनच करायला हवा ना. या 2 धडाकेबाज अधिकाऱ्यांच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती.